तर भाई आता आम्ही जाणार आहे कुठे जाणार आहे की करेंगी बता इसको पूछ कौन है ये लोग कहाँ से आते हैं ये बिल्लो बक्के बिल्ली अंदर की करेगी बिल्लो बक्के बिल्ली अभी शिव मंदिर घूमने जाएगी जलवा है हमारा तर आम्ही आता मध्ये पॉज केली होती कारण का मला मंदिरचं नावच नाही माहिती होतं तर बघा हे जगा आहे अमोलला ती काय नाव रामतीर्थ मंदिरला चाललोय बघू जरा हिडन जेम आहे महाराष्ट्राचा कसा असेल आणि कसं असेल मूर्ती वगैरे दाखवीन कशी असेल बहुतेक हे बघा रस्ता होईल रस्ताच बघा रस्ता कसला आहे बघा एक नंबर चाललो आता मंदिरात आता जरा लफडे झाले सॉर्ट आउट नाही झाला आणि तो बघा तो मोबाईल वगैरे फेकतायत काय करतायत काय चाललं किती किलोमीटर आहे तरी किती आतमध्ये रस्ता बघा एवढा चांगला आहे गाइस ये चिप्स है हे चिप्स आहे चिप्स है मैं बस. इसको खोल रहा हूँ हे आबो खोलतोय ब्लॉग में तो दिख टाइम रहा पास है टाइम पास हाँ टाइम पास कर रहे हैं टाइम पास लो टाइम पास हाँ. मुझसे प्यार करती है या नहीं करती है नहीं तेरा मुझसे प्यार है या नहीं है देख अगर तू ऐसे करेगी ना तो मैं वैसे करूंगा वीडियो कॉल आला है आवाज व्यू एक नंबर आहे एकदम हिडन बोलू शकतो याला आपण आणि का कोणाला काय एवढं माहिती पण नाही मंदिर बद्दल आणि हे त्याची स्पेशलिटी हे पण आहे ना ते काय वाटतं बोललास या नंदीचे तिथे एक नंदी आहे ती बोलतात की एक एव्हरी इयर ती पण थोडी वाढत चालली आहे आणि बघू मग ते पण तुम्हाला दाखवून सगळं दिवस वाढत चाललाय 26 में तो दुनिया खत्म है इसलिए हम लोग 25 के एंडिंग में घूम के ले रहे हैं हे बघा वडाचं झाड बघा कसलं आहे रात्री आलं तर भाई पूर्ण पेटी कोण येऊच नाही शकणार एवढा सुमसाम रस्ता आहे बघा ना कसला जो वाटतोय वडाची झाड आहेत नुसते हे बघा साईडला वगैरे आणि हे बघा काय करून ठेवलंय बघा इथे कौन है ये लोग कहाँ से आते हैं ये हे बघा काय करून ठेवलंय स्वच्छ बघा तर काय बोलणार आता एवढं आतमध्ये असून सुद्धा पण हे लोक इथे कचरा टाकतायत कसं वाटतं ते तर हॅलो आम्ही आलो इथे मंदिराच्या बाहेर आहे बघा हे एक मंदिर आहे आणि ह्याच्या पुढे पण एक मंदिर आहे आधी हे मंदिर तुम्हाला दाखवतो म्हणजे खूप आतमध्ये आहे जास्त लोकांना बहुतेक माहिती नसेल हे बघा हे नाव आहे तुम्हाला आता आतमध्ये जाऊन दाखवतो जरा हे बघा हे मंदिर आहे नंदीची मूर्ती आणि ती मी तुम्हाला बोलवतो नंदीची मूर्ती ती वर्षानुवर्ष अशी वाढते जरा हे बघा हे असं म्हणजे पूर्ण सगळं ओल्ड स्कल्पचर सारखं आहे हे बघा म्हणजे आपण याला बोलू शकतो एक आयकॉनिक प्लेस करून आहे हे बघा हे असं पिंड आहे इथे मस्त गणपती बाप्पाची मूर्ती आहे आणि हे पिंड बघा केवढी मोठी आहे बघा वर्षानुवर्ष वाढते ही इथे बाहेर आल्यावर पण अजून एक मंदिर आहे शिव पार्वती मंदिर हे बघा केवढं पीसफुल आहे तर मी आता हे पूर्ण मंदिर म्हणजे पाया वगैरे पडून झालो आहे आणि तुम्हाला चांगलं दिसण्यासाठी मी आता एक सगळ्यांची छोटे छोटे सिनेमॅटिक व्हिडिओ घेतो आणि तुम्हाला
दाखवतो एकच सगळ्यामध्ये, म्हणजे तुम्हाला पण सगळं आवडेल कसं आहे ते. ही बघा नदी, आता ते मंदिर तुम्हाला दाखवलंय मी आता सिनेमॅटिक तिकडे ना, अरे वरती अजून भारी आहे. आलो ना. मुझसे प्यार करती है या नहीं करती है? नहीं, तेरा मुझसे प्यार है या नहीं है? देख, अगर तू ऐसे करेगी ना तो मैं वैसे करूंगा. मी हे इथे बघा, हे इथे बघा. डुबणार बाई डायरेक्ट. काय एक नंबर वाटतंय बघा. थोडं फोडून दाखवतो मी. या इथे पण हे आहे. या. आता आम्ही चाललो पुढच्या मंदिरात. आधी मंदिरात जाऊ, मग नंतर इकडे येऊ. पण मस्त वाटतंय हे बघा ना सगळं, म्हणजे छोटासा असा धबधबा पण आहे, फ्लो वगैरे. हे बघा सगळे टुरिस्ट पण आलेत बघायला. मस्त असं आहे बघा. एक इथे अजून एक मंदिर आहे, म्हणजे ते या लाईनीतच 2-3 मंदिर आहेत. ते आता सगळे तुम्हाला दाखवतो. इथे पुढचं दाखवतो मंदिर आहे. तर हे बघा, ते आम्ही खालचं मंदिर दाखवलं, आता हे वरचं मंदिर आहे. हे वरचं मंदिरचं म्हणजे वरचा पार्ट आहे हा. आणि मंदिर बघा, इथे खाली पण अजून मंदिर आहेत. इथे एक हनुमानचं मंदिर आहे आणि तिथे सगळं म्हणजे सगळेच देवाचे आहे. तिथे देवीची मूर्ती पण आहे, तुम्हाला दिसेल, दाखवतो मी. सगळ्यांचं सिनेमॅटिक घेतो, हे पण दाखवतो. हे बघा, आणि तिथे एक शंकराची पण मूर्ती आहे, ती पण मस्त आहे, ती पण दाखवतो तुम्हाला. असं म्हणजे मोस्ट ऑफ जंगलातच आहे. इथे पण विठ्ठल रखुमाई आहेत. हे बघा किती सुंदर अशी मूर्ती आहे. म्हणजे मी पण आता मंदिर फिरलो आहेत, पण असं एवढं चांगलं मंदिर म्हणजे सगळे चांगले आहेत, पण असं जंगलात वगैरे कुठे मोस्ट ऑफ दिसत नाही. आणि इकडे बघा ना, सगळं पूर्ण आजूबाजूला जंगल आहे आणि त्यामध्ये एवढं चांगलं त्यांनी केलं आहे सगळं. आणि इथे बाजूला नदी पण आहे, ती पण दाखवतो तुम्हाला. बघा इथे खाली आल्यावर आहे ना, तर मी तिथे होतो, आता इथे आल्यावर बघा हनुमानची मूर्ती आहे आणि इथे बाजूला केवढी मोठी शंकराची मूर्ती. ही बघा काय दिसते, एक नंबर. आणि इथे अजून एक मंदिर आहे, हे बघा, हनुमान बजरंग बली. किती मस्त आहे बघा, पूर्ण पीस आहे एक मूर्ती बघा. आता आम्ही इथून खाली गेल्यावर आहे बघा, इथे समोर नदी आहे, पूर्ण नदीच्या एक्झॅक्ट बाजूलाच आहे. आणि वरती डॅम सुद्धा पण आहे, ते पण दाखवलं. आणि चाललो आहे बघा, इथे म्हणजे ऑलमोस्ट सगळेच मूर्ती आहेत. हे बघा, ही बघा, भवानी माते की जय. मूर्ती एकदम सगळे मस्त आहेत. हे बघा बजरंग बली इथे पण आहेत. एक नंबर आहे, एक नंबर. आणि इथून असं बाहेर निघाल्यावर बघा नदी. वन ऑफ द बेस्ट एरिया आणि मंदिर आहे. तुम्ही पण इथे येऊन विजिट करू शकता. आजरामध्ये आजरा. हे बघा नदी बघा, आणि हे बघा ते मंदिर.
इथे वरती ती बघा ती मूर्ती पण बघू शकता तुम्ही. आणि तिथे वॉच टॉवर पण आहे बघा. एकदम पीस आहे हे बघा. इथे फिश सुद्धा पण आहे आतमध्ये, एवढं दिसणार नाही. अजून तिथे पुढे पण आहे, पुढपर्यंत वरती वरती डॅम सुद्धा आहे ते बघा. हर टाइम मच्छी पकडतो मी पण भेटत नाही. आता आम्ही वरती जाऊ आधी डॅमच्या इथे, तिथून मग नंतर आम्हाला वॉच टॉवरला भेटलं तर वॉच टॉवरला जाऊ आम्ही. चला आता डॅमच्या जाऊ डॅममध्ये पुढे जातो. आम्ही चाललो आता पुढे डॅमवर. हे बघू शकता तुम्ही इथे बाजूला त्या आंघोळ पण करतात काय काय लोक, लहान पोरं पण आंघोळ करतात. तर इथे पुढे चाललो आम्ही. ते बघा ते बघा इथूनच दिसतंय ते थोडं. थांबा दाखवतो तुम्हाला. तो बघा तिथे डॅम आहे. आता तिकडे जातो आम्ही. एकदम सगळं पीसफुल आहे इथे. बाजूला सगळं ग्रीनरी एकदम मस्त. मंदिर पण आहे बाजूला बाजूला इथे बघा केवढं पीसफुल आहे. आता इथे हा बोलला की इथे करवंदाचं झाड आहे, तर आम्ही चाललोय करवंद शोधायला. हे बघा करवंद म्हणजे ते ब्लॅकवाले असतात माहिती आहे ते वाला. ते झाड म्हणजे असं काटेच असतं पण ते टेस्टला एक नंबर वाटतात. या सीझनला येतात काय करवंद की गरमीमध्ये येतात? करवंद येतात बहुतेक. हा पण टेस्ट एक नंबर वाटतो. क्रिस्टला किलो. हे बघा आता मी डॅमच्या इथे आलोय. किती सुंदर असं आहे बघा, एक नंबर वाटतंय. पाणी तर फुल शांत आहे. अशी जागा पाहिजे कुठे पण, एक नंबर वाटतंय बघा. आता आम्ही उद्या किंवा परवा येऊ इथे आंघोळ करायला. उद्या येऊ. तो बघा बसल्या कसा. आम्ही चाललोय डॅमवर. ते बघा आमचे अर्धे मित्र गेलेत तिथे. आम्ही दोघं पाठी जरा सिनेमॅटिक वगैरे काढत होतो. हे बघा काय व्ह्यू येत आहे. अच्छा रे व्हिडिओ दे रहा. तर आम्ही चाललोय डॅमवर. डॅमवरती पण काढू जरा. माझी एक सिनेमॅटिक व्हिडिओ आणि फोटोज काय काय काढलेत मी, ते टाकेन आता इंस्टाग्रामवर. हे लोक आम्हाला पार्टी सोडून गेले. हे बघा डॅम तर बघा तुम्ही काय. डॅम गुड तो बघा काय करतोय बघा. ही साइड बघ आणि ती साइड बघ. ही साइड बघा किती भरलेली आणि ती साइड बघा एक नंबर आहे. ही साइड पूर्ण डीप आहे. एक नंबर आहे, एक नंबर. डीप फ्राय. इथे कोण पडला म्हणजे झाला गेला खाली. स्विमिंग नाही येत असेल तर रिस्क नकोच. इथे आम्ही जाणार पण नाही. आणि त्यांना स्विमिंग येते त्यांनी पण जाऊ नका. उगाच रिस्क नको. कारण का आपल्याला एवढा आयडिया नाही काय नाही. रिस्क घेऊ नका. उगाच कोणी जाणार परत. ह्याला बघा हा बघा आमचा कोंबडा झाला. हा एक बसला. एक नंबर आहे बघा. हा रुक हे बघा इथे एक छोटासा ब्रिज आहे. आम्ही त्याच्यावर आहे. इथून सगळं नदी वगैरे दिसते आपल्याला. आणि तिथून आता आम्ही डॅमवर गेलेलो. आता डॅमवरून इथे परत आलो आहे. आणि हे पॉईंट आहे असं एक. आणि हे बघा इथे मंदिर आहे असं. इथे मंदिर आहे आणि ती बघा इथून म्हणजे तुम्हाला पूर्ण सगळं व्ह्यू दिसू शकतं. ते बघा तिथे पण ते मी तुम्हाला मागाशी दाखवत होते आहे. असं मस्त असा व्ह्यू आहे एक नंबर.
एक नंबर आहे मंदिर, तुम्ही पण व्हिजिट करा. ते बघा बकरी. चला गाईज, आता मी चाललो आता परत मुंबईला. आता कोल्हापूर झालं. तुम्हाला मी भरपूर काय काय आता फुटेज दाखवले आहेत, त्यामध्ये पण काय काय चुकी असतील तर मला तुम्ही सांगा, कारण का माझा हा फर्स्ट ट्राय होता. आता बघू यापुढे अजून ब्लॉग बनवीन, ट्राय करीन. तुम्ही नक्की मला सांगा काय चुकतोय ते, आणि हा ब्लॉग तुम्ही शेअर करा, कमेंट करा, लाईक करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. चला भेटू दुसऱ्या ब्लॉग. क्या खेल रहा है? फुल घ्यायचं पूल. बल्ले भी क्या बोले, बल्ले भी बिल्लो बग्गे बिल्ले या की करेगी? लपड़ा क्लिप मिला. दे तेरे माँ को. देखो हम लोग मस्ती कर रहे हैं. मजा आ रहा है.